नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. राघव सिंधूला म्हणत असतो की तुझं असणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे सिंधू, आणि त्यासाठी मी काहीही करू शकतो. आणि अजूनही तुझ्या मनात काही प्रश्न असेल तर तो प्रश्न तू स्वतःच्या मनाला विचार. राघव सिंधूच्या जवळ येत असतो. सिंधूच्या गालावर हात ठेवून दोघंही एकमेकांकडे बघत असतात. सिंधू अचानक पळत पळत तिथून निघून जाते. त्यामुळे राघवला खूप वाईट वाटतं. राघवला असं वाटतं की सिंधू त्याला नाही म्हटली आहे, परंतु सिंधू बाजूला येऊन हसत असते. खरं तर तिला प्रचंड आनंद झालेला असतो, कारण तिच्याही मनात तेच असतं. तिच्या गालाला राघवने स्पर्श केलेला असतो, त्यामुळे स्वतःच ती तिच्या गालाला हात लावत असते आणि लाजत असते. सिंधू म्हणत असते की राघव सर खरंच किती चांगले आहेत ना, त्यांनी माझ्यासाठी किती काय काय केलं आहे. तेवढ्यातच सिंधूची प्रतिमा तिथे आली आहे असा तिला भास होतो. सिंधूची प्रतिमा म्हणत असते, सिंधू तू राघव सरांच्या प्रेमात पडली आहेस. प्रेम नाही तर दुसरं काय म्हणतात. सिंधू म्हणते की हो असेलही कदाचित. तर प्रतिमा म्हणते असेलही नाही, तू खरंच त्यांच्या प्रेमात आहेस, फक्त तुला हे इतके दिवस कळलं नाही एवढंच. त्यावर सिंधू म्हणते की कारण मी राघव सरांकडे त्या दृष्टीने कधी बघितलंच नाही ना. सिंधूची प्रतिमा म्हणते की असं तुला वाटतंय, पण तुझ्या मनात राघव सरांबद्दल प्रेम तर आधीपासूनच होतं, आणि म्हणूनच तर तू त्यांच्यावर चिडत होतीस, हक्क गाजवत होतीस आणि हक्काने त्यांच्यासोबत भांडत होतीस. जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा तुझा जीव अर्धा झाला होता, ते काय उगाचच होतं का. तू म्हणते की हो कदाचित. आजही मला राघव सरांसोबत खूप स्पेशल वाटत होतं. मला असं वाटत होतं की आज त्यांच्या मिठीत शिरावं आणि तिथंच राहावं. आमच्या दोघांशिवाय कोणीच नव्हतं तिथे. आमच्या दोघांचंच एक वेगळं जग होतं ते. मला कळलंय मला काय हवंय. आता मला आयुष्यभर राघव सरांसोबतच राहायचंय. तर इकडे राघव मात्र खूपच परेशान असतो. राघव विचार करत असतो की मी आता एवढं सिंधूला सांगूनसुद्धा तिला हे सर्व पटलंय का. आधीसुद्धा मी माझं प्रेम व्यक्त करण्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट भरपूर वेळा प्रयत्न केलाय, पण तिला माझं प्रेम दिसलंय की नाही हेच कळत नाही मला. एवढं क्लिअर बोललो तरीही मुलगी अशी निघून का गेली असेल. मुली असं का वागतात, असं कोण करतं. मला कसं कळणार की तुझंही माझ्यावर प्रेम आहे की नाही. आई सिंधू तू काहीतरी तरी बोलायला पाहिजे होतं. तर इकडे सिंधू म्हणत असते की माझ्या डोळ्यात त्यांना कळलं असेल ना की माझं त्यांच्यावर किती प्रेम आहे. सिंधूची प्रतिमा म्हणते की फायनली तू हे मान्य केलंस की तुझं राघव सरांवर किती प्रेम आहे. इतके दिवस तुला ज्या फिलिंग्स कळत नव्हत्या त्या प्रेमच होत्या सिंधू. सिंधू म्हणते की हो, आणि मी याला मैत्री समजत होते. राघव सरांना किती वेळा म्हटले की आपण फक्त फ्रेंड्स आहोत, आपण फक्त फ्रेंड्स आहोत, पण मला आज कळतंय की आम्ही फ्रेंड नव्हतो, तर ती मैत्री नव्हती, तर मैत्रीच्या पलीकडे होतं. मी किती मूर्ख आहे आणि त्यापेक्षा लकीसुद्धा. राघव सरांसारखा निरपेक्ष प्रेम करणारा जोडीदार मला मिळाला आहे. सिंधूची प्रतिमा म्हणते की मग त्यांना जाऊन सांग की तुझं त्यांच्यावर किती प्रेम आहे. सिंधू म्हणते की माझ्या डोळ्यात बघून त्यांना कळलं असेल ना. सिंधूची प्रतिमा म्हणते की कळलं असेल त्यांना, पण तुझ्या प्रेमाची कबुली तर तू द्यायलाच हवी ना. जा आणि जाऊन सांग त्यांना की तुझं त्यांच्यावर किती प्रेम येते. राघव मनात म्हणत असतो की मी सिंधू तुझ्यासाठी काहीही करू शकतो. तुझ्या चेहऱ्यावरील एक स्माईल बघण्यासाठी मी अगदी काही करू शकतो. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे सिंधू. तिकडे सिंधूची प्रतिमासुद्धा म्हणत असते की जा सिंधू जा आणि राघव सरांना सांग की तुझं त्यांच्यावर किती प्रेम आहे ते. तर इकडे सिंधू लाजत असते. तर राघव मनात विचार करत असतो की सिंधू तुला कधी कळेल की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. एवढं सांगूनसुद्धा तुला कळत नसेल तर बहुतेक मीच चुकीचं असेल. बहुतेक तुझ्या मनात माझ्यासाठी ती जागाच नाही आहे जी माझ्या मनात तुझ्यासाठी आहे. बहुतेक तुला हे घर सोडून आणि मला सोडून निघून जायचं आहे, म्हणून तर तुला सगळं कळत असूनसुद्धा काहीच रिस्पॉन्स करत नाही आहे. राघव त्याच्या खोलीमध्ये आलेला असतो. तो खूप उदास असतो. त्याचवेळी एक प्रकाश येतो. जेव्हा राघव मागे बघतो तर सिंधू ही फेटा घालून उभी असते. सिंधू राघवला म्हणते की हो राघव सर मीच आहे. राघव म्हणतो की मग हे सर्व काय आहे. सिंधू म्हणते की राघव सर मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. राघव म्हणत असतो की हे बघ, तू सॉरी किंवा थँक्यू म्हणणार असशील तर त्याबद्दल मला काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे, कारण आपण फ्रेंड्स आहोत आणि फ्रेंडशिपमध्ये नो सॉरी आणि नो थँक्यू. सिंधू म्हणते की नाही राघव सर, मला तुम्हाला सॉरी किंवा थँक्यू नाही म्हणायचं आहे. मला तुमच्याशी त्याहूनही खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. राघव विचारतो की काय. सिंधू म्हणते की तुम्हाला तर माहितीच आहे की आपलं लग्न हे किती अवघड परिस्थितीत झालं आहे. ॲक्च्युली तो धक्का पचवायलाच मला खूप वेळ गेला. तेव्हा लग्न म्हणजे काय हे मला माहीतच नव्हतं. मंगळसूत्र, कुंकू याचं महत्त्व काय असतं, आपल्या आयुष्यात आपला साथीदार आपल्यासोबत असणं याचा अर्थ काय होतो हेही मला माहीत नव्हतं. पण आज त्याचं महत्त्व मला अगदी व्यवस्थित कळलं आहे.
राघव सर, आपलं लग्न झाल्यापासून आपल्या आयुष्यात किती चढउतार आलेत, किती संकट आली, पण सगळ्यावर आपण दोघांनी मिळून मात केली आहे. आपण दोघं एकत्र चुकलो आणि त्या चुकांमधून शिकलो देखील. आणि आजसुद्धा माझ्याकडनं अशीच एक चूक झाली आहे. पण मी तुम्हाला सॉरी बोलायला इथे बोलवलं नाही आहे. हां, तुम्हाला जे सांगायचं आहे ते मी कसं सांगू तेच मला कळत नाही आहे. म्हणजे इतके दिवस मी तुम्हाला सांगायला घाबरत होते, म्हणजे मला हेच कळत नव्हतं की मला तुम्हाला काय सांगायचं आहे ते. मी अगदी वेडी होते असं जरी तुम्ही म्हणालात ना तरीही मला चालेल. राघव सर, आज मला माझ्या मनातलं अगदी व्यवस्थित कळलं आहे. आज मला कळलं आहे की मला नक्की काय वाटतंय. राघव विचारतो की तुझ्या मनात काय आहे सिंधू. सिंधू म्हणते की माझ्या मनातली तुमची जागा कोणीच कधीही घेऊ शकत नाही. आज मला माझ्या मनातलं खूप महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे. राघव विचारतो की काय. अचानक ढोलताशा सुरू होतात. सिंधूच्या मागे 4 लोक आलेली असतात आणि ते ढोलताशा वाजवत असतात. सिंधूच्या चेहऱ्यावर प्रकाश पडतो. सगळीकडे प्रकाश झालेला असतो. सगळीकडे बलून्स, लाईट सगळं काही असतं आणि खूप रोमॅन्टिक वातावरण असतं. सिंधू अतिशय लाजत असते आणि राघवला सुद्धा हे बघून खूपच छान वाटत असतं. सिंधू राघवच्या जवळ येते. राघवचा हात ती हातात घेते. ती राघवच्या हातांना किस करते. दोघंही एकमेकाकडे बघत असतात. दोघंही एकमेकांमध्ये दंग झालेले असतात. राघव सिंधूला म्हणतो की सिंधू, तू काहीतरी बोलणार होतीस आणि मला काहीतरी सांगणार होतीस. काय झालं, तू तुझा विचार तर नाही बदललायस ना. सिंधू म्हणते की नाही राघव सर, माझा विचार कधी बदलणार नाही आणि कधी बदललाही नाही. मला काय वाटलं की मी डॉक्टर झाल्यावर हे घर सोडून निघून जाईल. राघव सर, मी तुम्हाला सोडून कधीच कुठंही जाणार नाही. मी जर माझ्या आजूबाजूला नसाल तर मला खरंच खूप बेचैन वाटतं. मला सतत तुमच्यासोबत असावंसं वाटतं आणि तुम्हीच सतत आजूबाजूला राहावं वाटतं. राणी तिथे आलेली असते आणि ती ह्या दोघांना बघत असते. सिंधू म्हणत असते की कितीही काहीही झालं तरी मला तुमच्या मिठीत शिरावंसं वाटतं. फक्त तुमच्या जवळ राहावंसं वाटतं. मला माझं संपूर्ण आयुष्य तुमच्यासोबत घालवायचं आहे राघव सर. मी तुम्हाला सोडून कधीच कुठेही जाणार नाही. सिंधू गुडघ्यावर बसते आणि राघवला म्हणते की राघव सर, तुमची बायको ही तुमच्या प्रेमात पडली आहे. ती राघवला गुलाब देत म्हणते की आय लव्ह यू. आता हे सर्व राणी बघत असते, परंतु राणीचा मात्र प्रचंड जळफळाट होत असतो. तू राघवला म्हणत असते की राघव सर, माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे. तुमचंही माझ्यावर तितकंच प्रेम आहे ना. त्यावर राघव अचानकपणे म्हणतो की नाही सिंधू. हे ऐकून तर राणीला मात्र प्रचंड आनंद होतो. राणी मनात म्हणते की मला माहीत होतं राघव, माझा सोडून इतर कोणाचाही विचार करू शकत नाहीस. तर सिंधूला मात्र फार वाईट वाटत असतं. सिंधू खाली बघत असते आणि राघव हा सिंधूकडे बघत असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, राणी सिंधूला म्हणत असते की सिंधू, मला माहिती आहे की तुझं राघववर अजिबात प्रेम नाही आहे. घर सोडून जेव्हा जायची वेळ आली ना, तेव्हा तू बरोबर राघवला स्वतःच्या जाळ्यात अडकवलं आहे. नाही, बरोबर आहे ना. मामींनी या घराची सत्ता तुझ्या हातात सोपवली आहे. या घराचा हक्क, या घराचा पैसा सगळ्या तुझ्या हाती आला आहे. म्हणूनच तुला हे घर सोडून जायचं नाही आहे ना. तेवढ्यातच राघवने हे बोलणं ऐकलेलं असतं. राघव म्हणतो की मधू, तुझी हिंमत कशी काय झाली सिंधूशी असं बोलण्याची. मला हे कधीच माहीत नव्हतं की तुझ्या डोक्यात असले हे घाणेरडे विचार आहेत. मला आता लाज वाटते की तुला स्वतःची फ्रेंड म्हणून घेण्याची. तर मित्रांनो, असेच लग्नाची बेडी या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.